श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुमच्यासाठी अशीच उपयोगी उपाय आणि तोडगे घेऊन आले आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। घरात पॉझिटिव्हिटी, बरकत, पैसा आणि सुख, समृद्धी, वैभव सर्वांनाच पाहिजे। तर त्यासाठी खास आणि सोपे आणि खूप प्रभावी असे तोडगे उपाय मी दरवेळेस घेऊन येत असते। तसेच आज पण तुम्हा सर्वांसाठी आले आहे। चला तर मग उपाय आपला पहिला नंबर 1, मंगळवार। मित्रांनो, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी जर अखंड लवंग घेऊन कापूर सोबत जाळल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। बघा मित्रांनो, मंगळवारी आणि शनिवारी आपण लवंग घ्यायचे आहेत, 2-4 किंवा 5 तुम्ही लवंग घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कापराच्या 2-3 वड्या टाकून ते जाळायचं आहे। तुम्ही देवघरात ठेवून जाळलं तरी चालतं किंवा तुम्ही किचन वट्यावरती हा उपाय केला तरीही खूप छान आहे। असं केल्यास तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल, पॉझिटिव्हिटी घरात येईल, घरात एकदम हलकं हलकं वाटतं, कारण हा उपाय मी स्वतः करून बघितलेला आहे। मित्रांनो, नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी लवंग आणि आपल्याला कापूर हा विशेष म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी जाळायचा आहे, इतर दिवशी नाही जाळायचा आहे। उपाय दुसरा, रविवारी आणि सोमवारच्या दिवशी जर कापूर सोबत दालचिनी घरात जाळली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आर्थिक स्थिती, परिस्थिती मजबूत होते। बघा मित्रांनो, रविवारी आणि सोमवारच्या दिवशी जर तुम्ही कापूर सोबत दालचिनीचा तुकडा, जे आपल्या खड्या मसाल्यामध्ये मिळते बघा, दालचिनीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे। एक तुम्ही मातीची पंती जरी घेतली खोलगट आणि त्यामध्ये थोडीशी दालचिनीचा तुकडा आणि त्यासोबत तुम्हाला कापराच्या 2-4 वड्या टाकायच्या आहेत, गोळ्या, आणि ते जाळून त्याचा धूर घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे। असं केल्याने काय होणार मित्रांनो, तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आर्थिक परिस्थिती तर चांगली मजबूत होतेच, पण घरात सुख, शांती, भरभराटी आणि पैसा येतो। तर आपल्याला रविवारी आणि सोमवारी कापूर आणि दालचिनी जाळायची आहे मित्रांनो। लक्षात असू द्या कोणत्या वारी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे। हे मी जे दरवेळेस उपाय सांगते आहे, असे खूप सारे आपले सबस्क्रायबर उपाय खूप मनोभावे करतात, सर्व आस्थेने करतात आणि त्यांना खूप फायदा झालेला आहे। मला खूप अशा कमेंट येतात, ताई तुम्ही आणखीन छान छान व्हिडिओ बनवा। तुमच्या या मागण्यानुसारच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी कापुरासोबत तमालपत्र जाळले तर घरामधील कुटुंबातील व्यक्तींमधील नातेसंबंध सुधारतात। मित्रांनो, गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी कापरासोबत तुम्हाला तमालपत्र म्हणजे खडा मसाल्यामध्ये आपण खिचडी भातामध्ये जे असं सुकलेलं पान असतं बघा, तेजपत्ता पण बोलतात काय काय भागामध्ये त्याला, ते तुम्हाला तेजपत्ता आणि कापूर घेऊन एका पंतीमध्ये घ्यायचं आहे आणि जाळायचं आहे। ते फक्त गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशीच करायचं आहे मित्रांनो, इतर दिवशी नाही करायचं आहे। असं जर तुम्ही केलं तर कुटुंबामध्ये जे वाद विवाद, मतभेद असतात ते सुधारतात, भांडणं घरामध्ये होत नाहीत आणि सगळे मिळून मिसळून राहायला लागतात। मी जे उपाय सांगते ते नक्की मित्रांनो करून बघत जा, कारण उपाय हे खूप प्रभावी असतात आणि मी स्वतः करून बघितल्याशिवाय मी हे शेअर करत नाही। हे खूप लाभदायक आहेत, मी स्वतः यूज करते हे रेमेडीज आणि हे मला तुम्हाला नक्की शेअर करायला आवडेल, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर लक्षात असू द्या मित्रांनो, मंगळवारी आणि शनिवारी आपण जसं नख आणि केस कापत नाही, तेच 2 वार लक्षात ठेवायचे आहेत। मंगळवार आणि शनिवार आपल्याला काय करायचं आहे, लवंग आणि कापूरच्या वड्या जाळायच्या आहेत, ते फक्त मंगळवारी आणि शनिवारी करायचं आहे। आणि नंतर मित्रांनो, रविवारी आणि सोमवारी
रविवारी आणि सोमवारी आपल्याला रविवारच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी कापुरासोबत दालचिनीचे छोटी छोटी तुकडे जरी घेतले तुम्ही तरी चालेल. ते दालचिनीचे तुकडे कापरासोबत जाळायचे आहेत. याने काय होईल, तुमची सुख समृद्धी आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. म्हणजे यश कीर्ती वैभव धनधान्य म्हणतो, बरकत जी म्हणतो, जो पैशांचा ओघ असतो तो कायम आपल्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला कापुरासोबत दालचिनी ही रविवारी आणि सोमवारी करायची आहे. आणि गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी मित्रांनो कापुरासोबत तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता जाळायला बिलकुल विसरायचं नाही आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर वार आहेत. तुम्हाला मंगळवारच्या आणि शनिवारच्या दिवशीच कापूरसोबत लवंग जाळायची आहे. आणि रविवारी आणि सोमवारच्या दिवशी कापुरासोबत दालचिनी घरामध्ये जाळायची आहे. आणि त्याची जी धूप असते, जो धूर म्हणतो, तो आपल्याला पूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे. आणि गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी कापुरासोबत तेजपत्ता तमालपत्र आणि कापराची वडी जाळायची आहे. मित्रांनो हे उपाय नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि येत राहील. असंच मला प्रतिसाद द्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.